सांगून ठेवलेलं आहे आणि पुरेशा स्पष्टपणे सांगून ठेवलेलं आहे. बरोबर. कुठल्याही प्रकारची विघातक विचारसरणी न ठेवता किंवा स्वैराचार किंवा मोकळीक विघातक स्वैराचार किंवा मोकळीक न ठेवता समानता मिळाली पाहिजे, हा अगदी. त्यांचा एक दृष्टिकोन होता आणि तो राबवला जातोय. सर, आपण समरसता साहित्य परिषदेशी संलग्न आहात. बरोबर. बाबासाहेबांचे सामाजिक न्याय, समता आणि बंधुत्व यावर आधारित विचार हं, समरसता या हं, संकल्पनेतून कसे साकार होऊ शकतात? जातीय विषमता, तणाव आणि द्वेष कमी करण्यासाठी त्यांच्या हं. कोणत्या नेमक्या विचाररेषा आज सर्वाधिक प्रभावी ठरतात? बरोबर. हा प्रश्न तुम्ही विचारला याच्याबद्दल मुळात धन्यवाद. कारण बऱ्याच वेळेला एक दुष्प्रचार असा केला जातो, की समता शब्द असताना पुन्हा समरसता तुम्ही समरसता का? कशासाठी? किंवा ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत का? तर मी इथे स्पष्ट करू इच्छितो, की समता आणि समरसता एकमेकांना पूरक आहेत. बरोबर. त्या एकमेकांच्या विरोधी संकल्पना नाहीयेत. आणायची समताच आहे. मी अत्यंत जबाबदारीने विधान करतोय. आणायची समताच आहे. बरोबर. परंतु त्यासाठी असणारी जी पूर्वअट आहे, ती समरसता आहे. म्हणजे काय? तर आपण थोडंसं विस्ताराने बघू. बाबासाहेबांनी असं सांगितलं, की बंधुत्व ह्याचा पाया असला पाहिजे. म्हणजे कायद्याने पण तुम्ही समानता आणू शकता, पण ती चिरकाल टिकणारी नाही. बरोबर. म्हणजे मी तुला जेलमध्ये टाकेन, तर तू समानता पाळ. तर याची पण आवश्यकता असते. जे जे विकृत लोक असतात, जे जातीगंडाने ग्रस्त असतात, त्यांच्यासाठी कायदे असतात. परंतु सदैव कायद्यानेच ही टिकेल असं नाही. म्हणून ती टिकवण्यासाठी काय असतं, तर ते मनातनं परिवर्तन अपेक्षित असतं, की जे स्वतःला विनाकारण जन्माच्या आधारावरती वरचे किंवा उच्च तथाकथित वरचे समजतात. अशांच्या मनामधून परिवर्तन झालं पाहिजे. तिथून तो गंड गेला पाहिजे. अहमगंड गेला पाहिजे. तो जातीचा गंड गेला पाहिजे. आणि तो मनातून जाण्यासाठी आणि मग मनातून गेल्यानंतर व्यवहारामध्ये पण दिसला पाहिजे. नुसतं मनातून किंवा त्याचं चिंतन असा विषय नाही. आपल्याकडे ही परंपरा आधीपासूनच आहे. संगच्छदम, समोददम, समोवनास जाणं तिथपासून म्हणजे 5,000 वर्षापासून सांगितलेलं आहे आपल्याला. सगळ्या महापुरुषांनी सांगितलेलं आहे. सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. बरोबर. समाज जो आहे तो सगळ्या महापुरुषांना आणि त्यांच्या शिकवणुकीला काही-काही काळानंतर विसरतो आणि मग ज्या स्वार्थी आणि ज्या विकृत रूढी आहेत त्या परत-परत पाळतो. मग हे जाण्यासाठी काय करावं लागेल? तर जाण्यासाठी हे मनातनं हे भाव संकुचितपणाची ही भावना ही गेली पाहिजे आणि मग व्यवहारामध्ये फ्रॅटर्निटी किंवा बंधुता ही दिसली पाहिजे. एक उदाहरण त्याचं नेहमी असं देतात, हे आता अनेक वेळेला उदाहरण दिलेलं आहे, की पायाला काटा मोडल्यानंतर डोळ्यात पाणी येतं आणि हात पटकन पायातला काटा काढायला धावतो. बरोबर. आता समाज पुरुष ही संकल्पना जर आपण बघितली, तर हे असं असलं पाहिजे. पायात काटा मोडला आणि वेदना झाल्यानंतर हात असं नाही म्हणत, की मला काय करायचंय? माझा काय संबंध आहे? मला हाताला काटणं नाही मोडलेलं आहे किंवा डोळा असं नाही म्हणत, की मी कशाला अश्रू ढाळू. तर ही जी एकरूपता झालेली असते, ती मानसिक स्तरावरती आपला सगळा समाज एक एक व्यक्ती आहे, अशा प्रकारची जर भावना आपण बघितली, तर त्याची आज ते ह्या पद्धतीची मांडणीची आपण सातत्याने ती बंधुतेची जी मांडणी आहे, ती बरोबर. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे, की कायद्याने समता येईल, परंतु स्वातंत्र्य आणि समता यापेक्षा माझ्या तत्त्वज्ञानामध्ये बंधुतेला सर्वोच्च स्थान आहे. असं बरोबर. अत्यंत निस्संदिग्धपणे बाबासाहेबांनी सांगितलंय. ही बंधुता म्हणजेच एका अर्थाने समरसता आहे. ती व्यवहारामध्ये जेव्हा येते, तेव्हा त्याला आपण सामाजिक समरसता म्हणतो. आपल्या दुर्दैवाने अनेक गोष्टी झाल्या. म्हणजे जात-पात, जाती मोडा असं म्हणत-म्हणत लोकांनी जातींना गिरवण्याचाच उद्योग केला. बरोबर. हे सगळं दुर्दैव आहे आपलं. परंतु अ, आणि जातीच्या अस्मिता वरचेवर टोकदार केल्या जातात. दबावगट म्हणून ते वापरलं जातात. जात विरुद्ध जात अशा प्रकारचे संघर्ष होतात. या सगळ्यांना जे उत्तर आहे तो संवैधानिक राष्ट्रीय विचार. हे राष्ट्रवाद हा शब्द मी नाही म्हणत, कारण राष्ट्रवाद असू शकत नाही. तर अगदी. संवैधानिक राष्ट्रीय विचार हा त्याचा उद्देश आहे आणि हे करण्यासाठी व्यवहारामधनं आणि विचारांमधनं ही विषमता पूर्णपणे हद्दपार केली पाहिजे. ती बरोबर. जाण्यासाठी ही ती गेल्यानंतर समानता येईल, जी बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित समता आहे ती येईल. आणायची बरोबर. समताच आहे. पण त्याच्या बरोबर. अगोदरचं लागणारं स्टेशन जे आहे ते समरसता आहे आणि म्हणून बरोबर. समरसता ही बंधुत्वाचं जी अवधारणा आहे ती हं. विचारात आणि कृतीमध्ये ती दिसणं बरोबर. आणि ती दिसल्यानंतर चिरकालीन अशा प्रकारची आपल्याला जी अपेक्षित आहे, अशी सामाजिक समता येणं. हं. त्याच्यामुळे आपलं स्वातंत्र्य देखील चिरकालीन टिकणार आहे. बरं. सर, तर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो काळ होता, तो काळ आणि आजचा काळ